या ठिकाणी आज परत सुरगाणा नाशिक ते मुंबई असा पायी लाँग मार्च या ठिकाणी निघालेला आहे। आपण बघतात की लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी निघालेत। युवक आणि युवतींची संख्या फार मोठ्या संख्येने याच्यामध्ये आहे आणि वन जमिनीची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊन स्वतंत्र सातबारा हा वनपट्टेधारकांना मिळाला पाहिजे, ही एक मागणी आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद शासकीय आश्रमशाळा यामधील जे काही रिक्त पदे आहेत शिक्षकांची, ती भरून या ठिकाणी शिक्षणाचा जो काही विद्यार्थ्यांचा जो नुकसान होतोय तो नुकसान या ठिकाणी भरून काढला पाहिजे, ती एक मागणी या ठिकाणी आहे। त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यातले जे काही नद्याद्वारे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी अडवलं पाहिजे। त्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्यासाठी ते उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही पण मागणी या किसान सभेच्या लॉंग मार्च मध्ये या प्रामुख्याने आज आपण घेऊन मुंबईला चाललेलो आहोत। आणि या आणि अशा अनेक मागण्या घेऊन आपण हा लॉंग मार्च मोठा करूया आणि सक्सेस करूया। ह्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करून या लोकांचा आपण या ठिकाणी किसान सभेच्या माध्यमातून नक्कीच फायदा करूया।